सुखायू आयुर्वेदच्या या विरेचन विषयातील व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सध्याचा काळ हा विरेचनाचा काळ आहे। शरद ऋतूमध्ये म्हणजेच थंडीच्या काळात केले जाणारे हे पंचकर्म आहे। शरीरातील दोष हे कोष्ठात आणून ते गुदद्वाराद्वारे म्हणजेच संडास वाटे बाहेर टाकणे याला विरेचन म्हणतात। अनेक प्रकारच्या पित्त आणि कफाच्या व्याधींमध्ये विरेचनाचा उत्तम फायदा होतो। पित्तज व्याधींमध्ये म्हणजेच पचनाचे सर्व विकार, आम्लपित्त, तसेच स्त्रियांचे आजार, अनियमित पाळी, अतिरक्तस्राव, वंध्यत्व यासारख्या आजारामध्ये विरेचन केले जाते। त्याचप्रमाणे कफज व्याधींमध्ये म्हणजेच वारंवार होणारी सर्दी, दमा, खोकला, विविध प्रकारचे त्वचा विकार जसेच अर्टिकेरिया, शरीराला येणारी खाज, फोड, सोरायसिस, ल्युकोडर्मा इत्यादी अनेक व्याधींमध्ये विरेचन केले जाते। ओबेसिटी, थायरॉइड, मायग्रेन, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हार्मोनल इम्बॅलन्स यासारख्या विविध आजारांमध्ये विरेचनाचा अतिशय चांगला उपयोग होतो। आज आपण जी केस पाहणार आहोत ती केस आहे अर्टिकेरियाची। म्हणजेच यामध्ये पेशंटला सतत अंगाला खाज येते, आग होते, खाजवले तर शरीरावर मोठ्या मोठ्या लाल दादी उठतात, चट्टे उठतात, अचानक कान लाल होतो, ओठ लाल होतात, कान सुजतात, ओठ सुजतो असे होते। 2012 पासून 2016 पर्यंतच्या कालावधीत या पेशंटला आठवड्यातून 2 ते 3 वेळा सेट्रिझिन सारख्या अँटी ॲलर्जिक गोळ्यांचा वापर करावा लागायचा। पण इतके करून सुद्धा काहीही फरक पडत नव्हता, सततचा हा त्रास होतच होता। मग आपण सुखायू आयुर्वेदमध्ये आल्यानंतर संपूर्ण पेशंटची प्रकृती परीक्षण केले व आधी त्यांना विरेचन आणि मग त्यांना वमन हे पंचकर्म ट्रीटमेंट केली। 2 ते 3 महिन्यातच त्यांना या आजारापासून मुक्ती मिळाली। त्यांचे स्वानुभव आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। नमस्कार, मी सौरभ गुरव, मी रत्नागिरीमध्ये राहतो आणि मला शीतपित्ताचा त्रास होता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अर्टिकेरियासुद्धा म्हणतो। 2012च्या शेवटी मला हा त्रास सुरू झाला। याच्यामध्ये संपूर्ण अंगाला आपल्या खाज येते, म्हणजे अगदी डोक्यात वरच्या केसांपासून ते तळपायापर्यंत पूर्ण शरीरभर ती खाज येते आणि ती असह्य अशी खाज असते, तिच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आणि ती खाजवली तर अजून वाढते, म्हणजे तिथे दादी तयार होतात, गांधी तयार होतात आणि तो भाग जाडसर होतो, लालसर होतो। अगदी आंघोळ केल्यानंतर टॉवेलने पुसल्यावर सुद्धा त्या भागात लालसर चट्टे उठतात। आणि यावर उपाय म्हणून मी ॲलोपॅथीच्या गोळ्या सुरू केल्या 2013च्या सुरुवातीला। म्हणजे 1-2-3 महिन्यामध्ये मी उपचार सुरू केले। ॲलोपॅथीने मला गुण यायचा, पण तो तात्पुरता असायचा। म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी टेलिकास्टाईल किंवा सिट्रिझिन अशा गोळ्या घ्यायचो, ज्या मला इतर डॉक्टरांनी सजेस्ट केल्या होत्या। पण त्याचे साईड इफेक्ट्ससुद्धा होते, म्हणजे मला झोप यायची ती गोळी घेतल्यानंतर आणि त्याच्यामुळे माझी कार्यक्षमता कमी व्हायची दिवसभरातली आणि झोपेतच माझा बराचसा वेळ जायचा आणि 2 ते 3 दिवसानंतर त्याचा परिणाम जसा उतरायला लागायचा त्या गोळीचा, तशी ती खाज पुन्हा मला चाळवायची। तर नंतर मला एका मित्राने सजेस्ट केलं की घाटे डॉक्टर म्हणून आहेत रत्नागिरीमध्ये, त्यांच्याकडे तू जाते, आयुर्वेदिक उपचार करतात, पंचकर्म करतात। तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी माझी हिस्ट्री जाणून घेतली। त्याच्यानंतर त्यांनी मला पंचकर्म म्हणजे काय असतं ते समजावून सांगितलं आणि मग आम्ही पंचकर्मातले 2 प्रकार केले, वमन आणि विरेचन। आणि 2016च्या सुरुवातीला आम्ही हे उपचार सुरू केले आणि सुरुवातीला विरेचन केलं, नंतर वमन केलं आणि 2 ते 3 महिन्यामध्ये माझा हा त्रास कमी कमी होत गेला आणि जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर माझा हा त्रास पूर्णपणे बरा झाला आणि आजही मला कोणत्याही प्रकारचा अर्टिकेरियाचा त्रास होत नाही आहे आणि हे सगळं घाटे डॉक्टरांमुळे शक्य झालं। तर त्यांचे खूप खूप आभार आहे।